आज ट्रॉली भेटते का नाही काय माहिती भाऊ आपली. काल आपण वेल्डिंग करायला टाकली होती सकाळी, रात्रीपर्यंत देतो म्हणला होता पण काय दिली नाही त्यांनी. आज आता आणून काही पण करून आपल्याला नाही करून घ्यावं लागेल, भूस आणून घ्यावं लागेल. शेळी कसं अंग खाजू राहिली आता. चला रे चला चला चला. पाणी पण नाही भरलं मी त्यांच्या हौदात, काल सोडून दिलं होतं, लय घाण झालं पाणी. आले आता. सगळ्यात लेट सोडतो यांना, कारण की यांना ना खायला आताच टाकावं लागतं, कोंबड्या खाऊनच देत नाही त्यांना. अगदी शेळी गेली तिकडे त्या राजवंच्या ह्याच्यात. चला वा इकडे चला चला. काय अवतार केलाय, पिवळे भांगार झाले सगळे. पाण्याकडे गेले पण पाणी पाहिजे ना तिथं, पाणीच नाही तिथं, कुठं पाव आता. अरे हे मारतो का. चला भाऊ झाली ट्रॉली नीट, चाललोय घरी घेऊन आता. झाली भाऊ आली ट्रॉली आता बनवून. हे बघा अशा प्रकारे केली वेल्डिंग पूर्ण त्यांनी. आता हे का तुटलं भाऊ, आता तर लय अवघड होणार आहे, कारण की त्याला आहे ना चान्सच नाहीये. चला आता आणून घेऊ भूस. याला आहे ना असे लाकडं लावायचे असे उभे, आणि याच्यात मस्तपैकी भूस येऊन जाईल सगळा. आता आपला 2-3 चक्रा होऊन जाते ना आपल्या. विलय सडलंय, सॉरी पूर्ण सडलंय. चला चला भाऊ, जे धुडके भेटते त्यांनी बांधून घेतलंय. आता चाललोय घेऊन मी. बाबा गेलेत खाली. याच्यात आता एक गमीला घेतलंय बाबा, दातळ घेऊन तिथं गोळा करत असते एखाद्या वेळेस. आता किती मोठा स्पेस झालाय आत, मस्त मोठा स्पेस झालाय. चला भेटू खाली आता. चला भाऊ भरली ट्रॉली आता पूर्ण. नेऊ आता हळूहळू तिला. हे फक्त आहे ना इथूनच निघायला थोडा प्रॉब्लेम बरं का, एकदम माती आहे ना टाकलेली, त्याच्यामुळे ना अडकली ट्रॉली. तरी नेऊ आता धक्के मारीत. चलो लिंबा खाली केली आता आपण खाली ट्रॉली. परत आहे ना नंतर असे भोत आणले काय असे मुरघासाचे, मग आहे ना एक लेअर आपली ह्या भुसाची, एक लेअर तुरीच्या भुसाची, असे करून आहे ना मिक्स करणार आहे ते. आता तात्पुरतं इथंच ठेवणार आहे. तर बाबा करून राहिलेत खाली. बहुत दुसरी ट्रिप भरायला आलोय आता मी. बाबा नाही आले, बाबाला आहे ना गावात जायचं आहे जरा, ते कोरड्याचं आहे ना ते गहू भरडून आणि त्यासाठी आता हे टपकनी भरतो, यात टाकतो आणि शेवटचीच करायची. मग नंतर आहे ना दुपारी नाही तर उद्या वगैरे करू. एकट्याला काय जमायची नाही एवढी, मला पण बाहेर जायचं आहे थोडं, त्याच्यामुळं. चला आता मी भरतो, तुम्ही टाइम लॅप्स एन्जॉय करा आता. झालं भाऊ भरून. किती वेळ लागला मला, पूर्ण 10 मिनटं लागलेत भरायला काय नाही बरं, तिथं उतरायला आणि न्यायलाच वेळ लागतो फक्त. आता आहे ना अजून एक तर 1.5 भरते, पण आहे ना बाकीचं वरचं लई खराब आहे, ते पेटून देणार आहे आपण. पण त्याच्या खालचं जे आहे ना त्यांनी माझ्यामध्ये 1 भरून जाईल, 1 आणि खालचं अजून 1 भरून जाईल, मग होऊन जाईल काम. चला आता नेतो घरी, खाली पण करायचं आहे आपल्याला. गावताची कुट्टी करून टाकली आहे, पण आहे ना गावाचा भुसा त्याच्यात मिक्स केला आहे मस्तपैकी. खाऊ राहिल्यात आता फक्त गौरीला द्यायचं आहे. गावाचा भुसा संपला होता, ते आणतो एवढं भर मिक्स करून देतो गौरीला पण. पाणी तरी पिते ना गावाच्या भुसानी, पाणीच पित नव्हते नुसतं हिरवा चाऱ्यामुळं. आता काय टेन्शन नाही. ओके झालं मिक्स. गौरीला काही द्या भाऊ, काही सुरू करते म्हशीवानी. तर बघा सगळं खायचं गौऱ्या. इकडं बी मस्त आवरलंय आता. बघा ही शेळी बघा कसं ओढून घेते स्वतःकडं. त्यामुळे तिला आहे ना कमीच द्यायचं, मग नंतर बळच ओढून घेईन नंतर. मग पाला खातो का रे, चालला आहे का नाही. नुसता पाला खातोय. गाळ्यात बघा ना काही चैन घातली गडीने, ते बघा. बोसो बाबळीचा पाला एकदम ओके मध्ये.
दम लागतो राहू पाला तोडायला. आता आहे ना 2 ढिगलं आहेत, 2-3 चक्रा होत्या, कारण की लाकडं पण न्यायचे आहेत. लाकडं पण मस्त मोठं येते बघा, जाड जाड लाकडं आहेत. पाला आहे ना हे ना सोलून खातात शेळ्या, हे ना साल, त्याच्यामुळे लाकडंसुद्धा नेत असतो मी. चला आता नेहू, आत्ताच नाही टाकायचा, घासाच टाईम झाला मग द्यायचं टाकून. लपून ठेवावं लागेल त्यांच्यावरून, कारण की त्यांना का दिसला जेच आरडायला सुरुवात आहे का विषयच नाही. आपली सगळी मागा एवढी राहिलेली आहे. आत्ता फक्त सालपटच आणून टाकलंय, खात बसताना तर कवर पण या बाकीचं ठेवलंय लपून. मोठी शेळी तिकडंच बांधून आहे. आता काय एवढं नव्हतं त्याच्यामुळे ना तिला नाही सोडत. तिला आहे ना सोडलं का ती खावणं द्यायची नाही, तीच खात बसन सगळ्याची ऐवजी. बाबांनी भरलंय आता पाणी राजहंस त्यांच्यासाठी. थोड्या वेळाने सोडतो आता गौरीला. उगा अर्धा तासाने सगळे येऊन जातील, कारण की 5:30 वाजलेत. मी गेलो तर किती वाजता, 3:30 वाजता, 2 तास लागले तुम्हाला. अरे वा, त्याची दवी सरला होता भाऊ. जीव की प्राणी आपला कोयता. मला कोयता लय आवडतो, याशिवाय मला कामच करता नाही येत. दुसऱ्या कोयता हातातच बसत नाही लवकर. आणि विशेष म्हणजे याला काहीच ग्रीप नाही आहे बरं का. माझ्याच हाताला भारी टिकतो, लागून घेतं काही ठिकाणी. भारी मोसंबी आल्यात, पहिल्यांदाच फुटली बरं का ही. मला एक विचारायचं होतं, अजून आहे ना हिला मोसंबीची चांगली वाढ होण्यासाठी आपण आहे ना खत कोणतं घालू शकतो आणि ते कसं घालायचं, कारण की मोसंबीच्या झाडाची आपल्याला काहीच आयडिया नाही आहे कसं खत देतात वगैरे. इकडे भेंडी पण उगली मस्तपैकी. आता काही जण म्हणतात बरं का, असं गोल आहे ना तिथून 2 फूट अंतर घ्यायचं, गोल खांदायचं आणि मग तिथं खत द्यायचं. पण कोणतं 10-20 दिलं चलन का, युरिया दिलं चलन का, ह्युमिक वगैरे कोणतं देतात मला नक्की कमेंटमध्ये सांगा. बाकी तुम्ही बघू शकतात किती मस्त आल्यात आता मोसंब्या. कुठे इकडं नाहीत का एवढ्या, आहेत बारीक आहेत अजून लिंबा एवढ्या. हे तर सगळे इडलिंबूचेच झाड आहेत बघ. घासाला मकाला इकडे सगळं पाणी द्यायचं आहे, गवताला सुद्धा पाणी सोडायचं. उद्याचं नाही होणार बरं का, उद्या फक्त एवढंच होईल. किती मस्त उगली आता आपली. लाल मका टाकली यावेळेस आपण, हिरवी मका नाही टाकली. तोंड धुतलं, बोल आहे गरम झालं त्याच्यामुळे तुम्हाला पाणी पाणी दिसत असेल. बघा बाजरी कशी उगली मस्तपैकी एकदम. मका बघा किती मस्त दाट आली आता. दसऱ्यात घास पण घेऊन जावं वाटत आहे, पण त्याच्यावर पण मावा मारलेला आहे. दसऱ्यात घास कसा आला आहे एकदा नक्की कमेंटमध्ये सांगा. शिरेशमधली काही इकडचे वापिलं मस्त आलेत. दसऱ्यात घासाचं बी अजून आणून लावा वाटत आहे. मस्त आहे तो घास, पण त्याला पहिलं पाणी सोडावं लागेल, बोले वाळल्यावर झाले.